चिंतनासाठी घेतलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांची श्रीमंती सांगतायत. श्री या शब्दाचं आपलं चिंतन सुरू आहे. पाठीमागे जवळजवळ 7 कीर्तन होऊन गेलेत. 8वं हे कीर्तन आहे. एक दिवस आपण आदर आणि मंगल असा अर्थ केला. दुसऱ्या गुरुवारी आपण संतांची व्यावहारिक श्रीमंती सांगितली. तिसऱ्या गुरुवारी आपण भक्तिशास्त्रातून भक्त भक्ती भगवंत ही श्रीमंती सांगितली. त्यानंतर विवेक ही श्री संतांच्याकडे आहे, वैराग्य श्री संतांच्याकडे आहे, समाधी षटक ही संपत्ती संतांच्याकडे आहे आणि मुमुक्षा नावाची संपत्ती संतांच्याकडे आहे. इथपर्यंत आपण 7 कीर्तनामध्ये श्री शब्दाचे 7 अर्थ पाहून आलोय. आज आपल्याला श्री या शब्दाचं चिंतन करायचं आहे. संतांच्याकडे एक श्रीमंती आहे, ती म्हणजे ब्रह्मविद्या. संतांकडे ब्रह्मविद्या ही श्री आहे आणि आमच्याकडे ब्रह्मविद्येचं दारिद्र्य आहे. ब्रह्मविद्येला श्री का म्हणावं त्याच्यासाठी 2-3 प्रमाण देतो मग माझ्या चिंतनाकडे येतो. उगच ब्रह्मविद्येला मी श्री असं म्हणतो या कीर्तनामध्ये आणि श्री संतांची असा अर्थ करतोय असं नाही. याला सुद्धा प्रमाण आहेत. प्रमाण देतो आणि मग मी पुढे जातो आपल्या नेहमीच्या चिंतनानुसार. ऐका, पंचदशी नावाचा ग्रंथ आहे वेदांताचा. त्या ग्रंथामध्ये उद्धव महाराज पहिला श्लोक आहे, नम श्री शंकरानंद गुरुपादांबु जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणी, असा पहिला श्लोक आहे. त्याच्यामध्ये श्री हा शब्द आलाय. नमः श्री शंकरानंद. त्या श्री शब्दाचा अर्थ करत असताना त्या ठिकाणी 4-5 अर्थ केलेत. टीकेमध्ये 2 अर्थ केलेत रामकृष्ण यतींनी आणि त्याच्यावरही भाष्य करताना पितांबर शास्त्रींनी त्याचे 4-5 अर्थ केलेत. श्री म्हणजे काय? पहिला प्रमुख मुख्य अर्थ सांगितला ब्रह्मविद्या. श्री म्हणजे ब्रह्मविद्या रूपी श्री संतांच्याकडे आहे, गुरूंच्याकडे आहे, म्हणून त्या ठिकाणी श्री नम श्री शंकरानंद असं म्हटलेलं आहे. श्री म्हणजे काय? ब्रह्मविद्या असा पहिला अर्थ केला. दुसरा अर्थ केला आहे सर्वज्ञतादी शक्ती. ज्याप्रमाणे ईश्वराकडे सर्वज्ञ सर्वशक्तिमान अशा प्रकारची श्री आहे, त्याप्रमाणे संतांच्याकडे सुद्धा सर्वज्ञता आहे. संत सुद्धा सर्वशक्तिमान आहेत. संत सुद्धा स्वतंत्र आहेत, ईश्वराप्रमाणे आहेत. म्हणून संतांच्याकडे ही सुद्धा श्री आहे, सर्वज्ञतादी शक्ती असा दुसरा अर्थ केला आहे. तिसरा अर्थ त्या ठिकाणी श्री शब्दाचा केलेला आहे माया. श्री म्हणजे माया. चौथा अर्थ केला श्री म्हणजे पार्वती असा अर्थ केला आणि 5वा अर्थ केला अष्टमहासिद्धी. अष्टमहासिद्धींना सुद्धा शास्त्रामध्ये श्रीमंती असं म्हटलंय. ते अलौकिक ऐश्वर्य असतं. या सगळ्या प्रकारच्या श्रीने संपन्न आहेत आमचे श्री गुरु, म्हणून त्यांना श्री शंकरानंद असं म्हटलेलं आहे. असं पंचदशीमध्ये श्री शब्दाचे 5 अर्थ सांगितलेत. त्यामध्ये प्रमुख आणि महत्त्वाचा अर्थ म्हणजे ब्रह्मविद्या. विठ्ठल ऐका, आणखी एक प्रमाण देतो. आपल्याकडे एक भर्तृहरी नावाचा फार मोठा राजा होऊन गेला. अगोदर त्याने राजवैभवात असताना शृंगार शतक लिहिलंय, नीती शतक लिहिलंय आणि वैराग्य धारण करून जेव्हा राजा वनामध्ये गेला तेव्हा त्याने वैराग्य शतक लिहिलेलं आहे. असे 3 शतक भर्तृहरीचे जगामध्ये प्रसिद्ध आहेत ते ग्रंथ. त्यामध्ये नीती शतक नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आलाय. त्या श्लोकामध्ये सांगितलंय की विद्या हे धन आहे आणि हे विद्या नावाचं धन कसं आहे, तो व्यावहारिक धनापेक्षा अलौकिक आहे आणि विशेष आहे. व्यावहारिक धनापेक्षा हे जे विद्या नावाचं ज्ञान नावाचं धन जे आहे ते 4-5 पद्धतीने ते श्रेष्ठ आहे. कसं आहे तर व्यावहारिक जे धन आहे ते कदाचित त्याच्यावर राजाची धाड पडू शकते. राजा त्या व्यावहारिक धनाला कर लावू शकतो. पण हे पारमार्थिक जे धन आहे, विद्यारूपी जे धन आहे, राजा त्याचं अपहरण करू शकत नाही. व्यावहारिक धन जे आहे ते चोरी करून घेऊन जाऊ शकतो. पण पारमार्थिक विद्या नावाचं जे धन आहे
त्याला चोर मात्र चोरी करून घेऊन जाऊ शकत नाही. व्यावहारिक जे धन आहे त्याला भाऊ वाटेकरी होतो, पण पारमार्थिक धनाला भाऊ सुद्धा वाटेकरी होऊ शकत नाही. व्यावहारिक जे धन आहे ते कसं आहे, भोगल्यानंतर हळूहळू संपतं, भोगल्यानंतर हळूहळू संपत जातं, खर्च केला की संपतं. तसं पारमार्थिक विद्या नावाचं जे धन आहे हे व्यय करून खर्च करूनही संपत नाही, उलट वाढतं. असं व्यावहारिक धनापेक्षा हे पारमार्थिक विद्याधन हे श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी भर्तृहरीनं चिंतन केलंय, न राजहार्यम न चौरहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी. एक राहिला अजून, व्यावहारिक धन सांभाळण्यासाठी काय भारच आहे ना. पहिल्या काळामध्ये ते पोत्यामध्ये बांधा, कुठंतरी नेऊन ठेवा, लपवून ठेवा. आताच्या काळामध्ये या बँकेत ठेवा, त्या बँकेत ठेवा, भारकारीच आहे. पण हे जे पारमार्थिक विद्याधन आहे ते भार करणारं नाही, उलट भार हलका करणार आहे. नच भारकारी असं म्हटलंय. आणि व्यये कृते वर्धत एव नित्यम, खर्च केला तर हे विद्याधन वाढतच राहतं. अशा प्रकारचं हे धन आहे. विद्याधनम सर्व धन प्रधानम. म्हणून हे विद्या नावाचं जे धन आहे हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि मुख्य धन हेच आहे. विठ्ठल ऐका, पंचदशीतलं एक प्रमाण दिलं, नीतिशतकातलं एक प्रमाण दिलं. ज्ञानोबरायांची एक ओवी मला थोडी व्यंजनेतून धन विद्या हे धन आहे, ज्ञान हे धन आहे असे सांगणारी मला सांगायचे. कारण ज्ञानेश्वरीतलं प्रमाण दिल्याशिवाय मलाही समाधान वाटणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, स्वर्ग भोगण्यासाठी, स्वर्गाला जाण्यासाठी 100 यज्ञ करणं ही संपत्ती आधी प्राप्त करावी लागते, तेव्हा स्वर्गातले भोग मिळतात. जसे व्यावहारिक भोग भोगायचे असतील तर संपत्ती पाहिजे, त्याशिवाय व्यावहारिक भोग भोगता येत नाहीत. त्याप्रमाणे स्वर्गातली जी भोग आहेत ते भोगायचे असतील तर त्याला शतमख संपत्ती स्वर्गीची आहे. ज्ञानोबराय म्हणतात, शतमख म्हणजे 100 यज्ञ करा, ही संपत्ती आधी प्राप्त करा, त्याशिवाय स्वर्गातले भोग तुम्हाला मिळू शकत नाहीत. त्याच्या पूर्वार्धामध्ये ज्ञानोबरायांना सिद्धांत सांगायचा आहे. ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा का शतमख संपत्ती स्वर्गीची आहे. ज्ञान ज्याच्या हातामध्ये आहे तोच मोक्ष प्राप्तीसाठी समर्थ आहे. इथं समर्थ हा शब्द एकतर दृष्टांतामध्ये पुढे शतमख संपत्ती हे सांगितलंय, मग सिद्धांतामध्ये ज्ञान ही संपत्ती मिळाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. असा दृष्टांत सिद्धांतातून अर्थ एक सहज करता येईल. आणि व्यंजनेतून आपण जर शब्दातूनच अर्थ घेतला तर ज्ञानोबरायांनी एक तिथं फार महत्वाचा शब्द दिला, समर्थ. ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती. समर्थ शब्दाचे वेगवेगळे अर्थशास्त्रामध्ये केलेत. मला इथं प्रस्तुत अर्थ सांगायचा आहे. सम्यक अर्थ इति समर्थ. सम्यक म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा अर्थ काय असेल, ज्ञानोबराय सांगतात ते ज्ञान आहे. आणि ज्ञान नावाचा सम्यक अर्थ हे धन मिळवल्याशिवाय तुम्ही मोक्षाला समर्थ होणार नाही, मोक्षाच्या अधिकारी होऊ शकत नाही. या ओवीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाची संपत्ती अभिव्यंजित केली आहे. विठ्ठल याचा अर्थ असा आहे, पंचदशीचं प्रमाण घ्या, नीतिशतकातलं प्रमाण घ्या, ज्ञानेश्वरीतलं प्रमाण घ्या. ब्रह्मविद्या हे विद्या म्हणा, ब्रह्मविद्या म्हणा, हे धन आहे असं सगळ्यांचं जर म्हणणं असेल तर संतांच्याकडे प्रामुख्यानं जर कोणतं धन असेल तर ते विद्याधन हेच आहे. हे ब्रह्मविद्यारूपी धन संतांच्याकडे आहे. लक्षात घ्या महाराज, आपल्याकडे ब्रह्मविद्येचं दारिद्र्य आहे, पुढं मी चिंतन करणार आहे. आणि संतांच्याकडे ब्रह्मविद्येची श्रीमंती आहे. मुळात विद्या हेच मानवी जीवनातलं वैशिष्ट्य आहे. ज्ञान हेच मानवी जीवनाची अलौकिकता आणि विशेषता आहे. एका सुभाषितामध्ये फार छान चिंतन केलेलं आहे. काय म्हणे, सामान्य जे बाकीचे पशु पक्षी प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आणि मनुष्यामध्ये काही गोष्टी समान आहेत आणि एक गोष्ट मात्र विशेष आहे. काय काय समान आहे, काय काय विशेष आहे, ऐका. जे पशुमध्ये आहे तेच आपल्यामध्ये आहे, जे आपल्याकडे आहे ते पशुमध्ये आहे. अशा 2-4 गोष्टी आहेत. काय काय आहे? आहार, निद्रा, भय मैथुनंच सामान्य मेतत पशुभीर नराणाम. आहार पशुपक्षी घेतात, आम्ही घेतो. निद्रा पशुही झोपतात, आम्ही झोपतो.
भय पशूंनाही वाटतं, आपल्यालाही भीती वाटते. मैथुनम म्हणजे विषय सुखाचा भोग पशुपक्षी घेतात, आपणही घेतो. या 4 गोष्टी पशुपक्ष्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये समान आहे, सामान्य मिळतात. एक गोष्ट मात्र विशेष आहे, ती म्हणजे ज्ञान. ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषः. ज्ञान हेच मनुष्यामध्ये आहे आणि पशुमध्ये मात्र ज्ञान नाही. म्हणून ज्ञानेन हीनाः. जर ज्ञान जर नसेल तर पशुभिः समानाः. त्याचं जीवन जरी मनुष्यासारखं दिसलं तरी सुभाषितकार म्हणतो तो मनुष्य दिसायला असला तरी तो पशु खऱ्या अर्थाने आहे. कारण विशेष मनुष्यामध्ये असणारं जे ज्ञान आहे तेच त्याच्याकडे नाहीये. महाराज कुणामध्येच ज्ञान नाही, फक्त ज्ञान नावाचा जो गुण आहे परमात्म्याने मानवी बुद्धीमध्येच प्रदान केलेला आहे. आणि कहे ज्ञान हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान, भक्तीचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, हे कोणतंही ज्ञान इतर कोणत्याही योनीमध्ये नाही. ते मनुष्याकडे विशेष आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे महाराज. म्हणून मनुष्याकडे ज्ञान असावं महाराज. ज्ञानाने मनुष्य शोभून दिसतो. ज्ञानाचं खरं मोठेपण आहे. जगात मोठेपण कोणाला प्राप्त होतं? एका सुभाषितामध्ये गोड चिंतन केलंय महाराज. जगामध्ये काही मनुष्य कसे आहेत म्हणले, पृथ्वीला भारकारी आहे, त्यांचं वजन होतं पृथ्वीला, आणि मनुष्य रूपाने ते पशुच आहे. कोण आहेत ते? त्याचं वर्णन करताना तो सुभाषितकार म्हणतो, येशाम न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः ते मर्त्य लोके भुवि भारभूतः मनुष्य लोके मृगाश्चरन्ते. येशाम न विद्या, ज्यांच्याकडे विद्या नाही, येशाम न विद्या न तपः, तप नाही, न दानम, ज्यांनी कधी दान धर्म केला नाही, ज्ञानम न शीलम, ज्ञान नाही, शील म्हणजे चांगला स्वभाव नाही, न गुणाः, कोणत्याही प्रकारचा गुण नाही, न धर्मः, धार्मिक जीवन त्याचं नाहीये, धर्मानुसार जगत नाहीये. असा जर असेल, सुभाषितकार म्हणतो त्याचं वज होतं भूमीला या. आणि मनुष्याच्या रूपानं तो कोण आहे? साक्षात पशुच आहे. विठ्ठल महाराज, समाजामध्ये मोठेपण आणि समाजातली जी पूजा होते ना,
समाज कोणाची पूजा करत नाही, ज्ञानाची पूजा करतो. आज 750 वर्ष होऊन गेले तरी आपण ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करतो. ज्ञानोबरायांच्या समाधीला आपण श्रद्धेनं डोकं टेकतो. त्याचं कारण आहे महाराज ज्ञान. ही ज्ञानाची पूजा आहे. तुकाराम महाराजांना 450 वर्ष झाले तरी आम्ही तुकाराम महाराजांच्या बीजेला जातो, तुकाराम महाराजांचं स्मरण करतो, चिंतन करतो. त्याचं कारण आहे तुकाराम महाराजांच्याकडे असणारं ज्ञान. समाज हा कुणालाही मोठं समजत नाही, करत नाही. आपल्याकडे कुठला तरी ज्ञानाचा गुण पाहिजे. गावामधला सामान्य एखादा मुलगा असतो, परंतु बाहेर जातो, IAS होतो, अधिकारी होतो, डॉक्टर होतो, गाव त्याचा सत्कार करतं, त्याचं वंदन करतं. का? ज्ञानाने तो मोठा झालेला आहे. बाकीचे गावामध्ये असेच पडून राहतात, त्यांचा कोणी सत्कार करतं का? कोणी सत्कार करत नाही. त्यांना आरेतुरीच्या भाषेमध्ये बोलतो. असे कित्येक जण आहेत महाराज, ज्यांना आपण लहानपणी आरेतुरी बोललेलो आहेत, त्यांना आपण आज सन्मानाने नाव घेऊन त्यांना आपण बोलतो. याचा अर्थ काय? त्याच्याकडे ज्ञान आहे. ज्ञानाने हे मोठेपण प्राप्त होतं. विठाल म्हणूनच महाराज संत भगवान बाबांनी जगाला उपदेश केला ना, 1-2 एकर विका म्हटले पण मुलं शिकवा, मोठे करा. हा बाबांचा जगाला उपदेश होता महाराज. का? त्याचं कारणच आहे ज्ञान मिळवल्याशिवाय मोठेपण खऱ्या अर्थाने जगामध्ये प्राप्त होत नाही. मी 8वीला असताना परळीमध्ये एक सुभाषित होतं मला त्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशुपुच्छ विषाणहीन. त्याच्या जीवनामध्ये साहित्यशास्त्राचा अभ्यास नाही, कुठला गुण नाही, कुठली कला नाही, असा जर एखादा मनुष्य असेल, मनुष्य परी चार पाय नाहीत फक्त त्याला, एक शेपूट नाही. बाकी तुकाराम महाराज म्हणतात ते कोण आहे? मनुष्य परी, मनुष्य दिसतो पण कुत्री. ते असे लोक म्हणजे जगामध्ये काय आहेत? कुत्रे आहेत म्हटले ते कुत्रे. तुकाराम महाराजांची ही भाषा आहे महाराज, लक्षात घ्या. जो न साधिया ज्ञाना पुच्छ विना तो पायी. वा, मनुष्यपणाला प्राप्त होऊन ब्रह्मविद्या जर प्राप्त केली नाही, नाथ महाराज म्हणतात गाढव आहे ते, गाढव. ही नाथ महाराजांची भाषा. तुकाराम महाराज कुत्र म्हणतात, नाथ महाराज गाढव म्हण. कोणाला? ते नका विचारू. विठाल विठाल तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी त्याला बैल म्हटलंय. बैल. वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. बैल आहेत म्हटले समाजातले ते, भार वाहणारे अहंकाराचा, कामक्रोधादी विकारांचा, निंदेचा भार वाहणारे ते कोण आहेत? बैल आहेत. बैल. काही नित्य नेमावे अन्न खाय तो श्वान. वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. मला वाटतं जास्त नको लांबवायला, कारण हे आत्मस्तुती होता संचारू असे. विठाला महाराज, परमार्थ असो की व्यवहार असो, ज्ञानाने मोठेपण सिद्ध होता. ज्ञानाने शांती मिळते. कुठली तरी कलेचंही ज्ञान पाहिजे. मृदंग वादन ही कला आहे, कलेचं तरी ज्ञान मिळवा. मनुष्याने काहीतरी नवीन करून दाखवलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. गायन तरी शिकून दाखवा, काहीतरी विशेष कला आहे. आता इथं एवढे सगळे बसलेत, पण गायन करणारे कोण आहेत? 2-4 जणच आहेत ना.
त्यांनीच ही कला मिळवली, संपादन केले, म्हणून त्यांना आपण बाहेरून इथं बोलवलं. हे त्यांच्या ज्ञानाचा आणि कलेचा आदर आहे. सगळ्यांनाच मृदंग नाही वाजवता आला, म्हणून आंतरवेली येऊन आबांना बोलवावं लागलं. का? त्यांच्याकडेच ते ज्ञान आहे, ही ज्ञानाची पूजा आहे. म्हणून मनुष्य या योनीला प्राप्त झाल्याच्या नंतर काहीतरी विशेष करून दाखवण्याची तयारी आपली असली पाहिजे. पशुसारखं सामान्य जीवन आपण जगायचं नाही. कुठला तरी गुण आपल्याकडे असावा, तेव्हा समाज आपल्याला बोलवतो, वंदन करतो, जवळ येतो. लक्षात घ्या, माझा मुद्दा एवढाच आहे, ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्रधान आहे. ज्ञान कमवा, ज्ञान कमवा. ज्ञान शब्दाचा अर्थ समजूतदारपणा. फार अवघडात जायची गरज नाही. ज्ञान म्हणजे काय? समज. योग्य समज आपल्या बुद्धीला झाली की त्यालाच ज्ञान म्हटलं जातं. समजूतदारपणा. महाराज, घरामध्ये सुद्धा समजूतदारपणा लागतो की नाही? घरातला जो कर्ता आहे, मी विशेष रूपाने सांगतो, घरातली जी स्त्री आहे, माता माऊली आहे, ती समजूतदार पाहिजे, तर घर चांगलं चालतं. नाही तर घर सुद्धा व्यवस्थित चालत नाही. महाराज, मी ज्ञानावरच बोलतोय, लक्षात घ्या. घरामध्ये सुद्धा कोणीतरी समजूतदार पाहिजे, शहाणं पाहिजे, ज्ञानी पाहिजे. नाहीतर दोन भाऊ एका ताटामध्ये जेवलेले, एकत्र आयुष्यभर राहिलेले, लग्नाच्या नंतर का वेगळे होतात? का वेगळे होतात? का वाटण्या करून मागतात? एकत्र का राहू नये त्यानंतर सुद्धा? सख्खे भाऊ पण पक्के वैरी ही म्हण का पडली आपल्याकडे? मग का? घरातली बाई समजूतदार असली पाहिजे. ती आल्यावर घराचा विस्फोट जर होत असेल तर समजावं घरातली बाई शहाणी नाही. पण घरामध्ये जी स्त्री आहे ती समजूतदार पाहिजे, तर घर चांगलं चालतं. ज्ञानाने संसार सुद्धा आपला चांगला होतो. ज्ञान पाहिजे आपल्याकडे, समजूतदारपणा पाहिजे. लक्षात घ्या, उदाहरण सांगतो. दोन भाऊ होते. मोठ्या भावाबरोबर छोट्या भावाचं काहीतरी निमित्ताने भांडण झालेलं. दोघं एकमेकाला बोलत नव्हते. शेजारीच घर भावाचं. एक दिवस असं झालं, गावातले 2-4 गुंडे, चोर म्हणा, गुंडे म्हणा, वाईट टुकार पोरं म्हणा, त्या मोठ्या भावाच्या घरासमोर आले. मोठ्याने त्याला बोलू लागले, शिव्या देऊ लागले. ये बाहेर, तुझी बघतो. भांडणासाठी ते समोर आलेले आहेत. शेजारच्या घरामधून लहाना भाऊ पाहतोय, भाऊजाई पाहते. याला वाटतंय की माझ्याबरोबर भांडणं केलेत मोठ्या भावानं, कशाला जायचंय मध्ये? लांबून तो मजा बघायला लागलाय. लक्षात घ्या, त्या घरामध्ये छोट्या भावाची जी पत्नी आहे ती समजूतदार होती. तिने विचार केला, ती आपल्या पतीला म्हणाली, अहो तुमचे मोठे भाऊ आहेत ते, त्यांना कोणीतरी मारण्यासाठी घराच्या समोर आपल्या येतंय, शिव्या देताय, तुम्ही गेलं पाहिजे, त्यांना त्यांची बाजू घेऊन समोर गेलं पाहिजे तुम्ही. तो म्हणायला लागला, भांडू दे ना, मारू दे, काय करायचंय, सख्खा भाऊ आहे, पण माझ्याबरोबर त्यानं भांडणं केलेत, मला मारलंय त्याने, वगैरे काय जे असेल ते, माझा शत्रू आहे तो, भाऊ नाही तो, शत्रू आहे माझा, असं तो म्हणायला लागला. महाराज, त्या पत्नीनं सांगितलं, बांगड्या घालून बसा घरामध्ये. असेच काठी उचलली, एकन घराच्या बाहेर पडले आणि त्या जे लोक होते शिव्या देणारे त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. आता याने विचार केला, छोट्या भावाने पत्नी समोर गेली, आता मी घरात कसा बसू? त्यानं एक काठी हातामध्ये घेतली आणि भांडणं करण्यासाठी समोर गेला. घरामध्ये लपून बसलेला मोठा भाऊन त्याची पत्नी, ते दोघंही हातामध्ये काट्या घेऊन बाहेर आले. आता हे 4-5 जण झाले. 2-4 गुंडे होते, ते पळून गेले. दृष्टांत माझा संपला. महाराज, 2 भाऊ एकमेकाला बोलत नव्हते. भांडणं घरात असावेत, पण जेव्हा बाहेरचं कोणीतरी येऊन भांडतंय तेव्हा त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि हे कधी घडतं? त्या घरातली स्त्री समजूतदार असेल तर. विठ्ठल घर असो, गाव असो, आपला प्रदेश असो, राजकारण असो, ज्ञानी माणूस पाहिजे, हुशार माणूस पाहिजे, तर आपला परिसर, आपलं गाव, आपलं घर सुखाने नांदू शकता. महाराज, ज्ञानी पाहिजे. वेड्याला पुढं केल्यास मग काय होतंय तुम्ही बघताय. विठाल विठाल.
महाराज हुशार माणूस असावा, ज्ञानी माणूस असावा, तर मजा आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. मग विचार करा ना, 21 वर्षापूर्वी मी गावातच होतो आणि 21 वर्षानंतर मी सुद्धा इथं या नारदांच्या गादीवर उभा आहे आज कीर्तनासाठी. 21 वर्षापूर्वी माझ्याविषयी तुमची जी भावना होती ती आज आहे का? आज जी भावना आहे ती तेव्हा होती का? नाही. आज तुम्ही श्रद्धेनं दर्शन घेता माझं का? 21 वर्ष ज्ञान मिळवलं, काहीतरी अभ्यास केला म्हणूनच ना. म्हणून बाहेर पडलं पाहिजे आपण. त्या का साधूनं असं म्हटलंय, राम वन गये तो बन गये, राम वन गये तो बन गये. तसं घर सोडावं, बाहेर जावं महाराज, मोठं व्हावं, काहीतरी बनून आपण गावासाठी पुन्हा हजर व्हावं. विठाल ऐका, हे व्यावहारिक ज्ञानाच्या संबंधानं माझं चिंतन झालं. व्यवहार सुखाचा करायचा असेल तर व्यवहारातलं सुद्धा ज्ञान पाहिजे, त्याशिवाय आपण संसार आणि व्यवहार सुद्धा सुखाचा करू शकत नाही. मला आता परमार्थाकडे यायचंय. परमार्थामध्ये सुद्धा ज्ञान पाहिजे महाराज. ज्ञानाने मोठेपण सिद्ध होतं, प्राप्त होतं. ज्ञान आपल्याकडे पण आहे. ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, एक अल्पज्ञत्व आणि दुसरं आहे सर्वज्ञत्व. जीवाकडे जे ज्ञान आहे ते अल्प आहे, अल्प ज्ञान आहे. ईश्वराकडे आणि संतांच्याकडे जे ज्ञान आहे ते सर्व ज्ञान आहे, म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे. जीव कितीही मोठा झाला आणि जीवानं कितीही ज्ञान कमवलं आणि मिळवलं तरी जीव हा कधीही सर्वज्ञ होऊ शकत नाही. सर्व जगातलं ज्ञान त्याला प्राप्त होऊ शकत नाही. एखाद्या क्षेत्राचं ज्ञान त्याला होतं, त्याला किंचित ज्ञत्व म्हणतात, त्याला अल्पज्ञत्व म्हणतात. एखादा डॉक्टर झाला, त्याला वैद्यकीय क्षेत्राचं ज्ञान आहे, पण घर कसं बांधावं त्याला कळणार नाही. इंजिनियरला ते कळेल, इंजिनियरला त्याचं ज्ञान आहे तर इंजेक्शन कोणतं घ्यावं हे कळणार नाही. प्रत्येकाचं ज्ञान वेगळं आहे. जगामध्ये कितीही मोठा कोणी ज्ञानी झाला तरी सर्वज्ञ होऊ शकत नाही. म्हणून आपल्याकडे जी विद्या आहे ती अल्पविद्या आहे. महाराज, फरक इथं पडतो आपल्यामध्ये. काय फरक पडतो? संतांच्याकडे विद्या भरपूर आहे, ज्ञान भरपूर आहे, आपल्याकडे ज्ञान कमी आहे. आपण अल्पज्ञ आहेत, संत सर्वज्ञ आहेत. सर्वात महत्त्वाचा फरक आणि वैशिष्ट्य इथं आहे की आपल्याकडे विद्या कमीच आहे, पण त्या कमी विद्येचा अभिमान फार मोठा आहे. आणि संतांच्याकडे ज्ञान मोठं आहे पण अभिमान कसलाच नाही. विठाल महाराज, जीवाकडे अहंकार येतो ज्ञानाच्या बरोबर, अहंकार येतो. भले मी 21 वर्ष अभ्यास केला असेल, ऋषिकेशला गेलो असेल, शिकलो असेल, माझ्याकडे प्रस्थानत्रयीचं ज्ञान असेल, उपनिषद मला माहिती असतील, ब्रह्मसूत्र मी शिकला असेल, म्हणजे मी काय ज्ञानोबारा एवढा झालो का? मी तुकाराम महाराजांच्या एवढा होऊ शकतो का? मी सर्वज्ञ होऊ शकतो का? होऊ शकत नाही. कितीही ज्ञान मिळवा, वेद शास्त्र जरी पाठांतर केले तरी ज्ञानोबरा इतकं ज्ञान आपल्याला मिळवणं शक्य नाही महाराज. पण अलीकडे बघा, थोडं ज्ञान आलं की अहंकार येतो, अभिमान येतो. मजहुनी ज्ञानी कोण आहे असं आपल्याला वाटतं महाराज. सध्या तुम्ही बघत असाल कदाचित मोबाईलला, टीव्हीला,
बघत असाल सध्याचे समाचार तर एक संत दुसऱ्या संताची निंदा करायला लागला. एका विशिष्ट संप्रदायाचे नावही विशिष्टच आहे, कारण ते विशिष्ट अद्वैती आहे. विशिष्ट अद्वैताचे आचार्य त्या वृंदावनामधल्या त्या साधूची निंदा करायला लागले. त्याला संस्कृत बोलता येतं का, त्याला माझ्या एवढं ज्ञान आहे का, हे काय कशाचं देवतं काही महाराज, विद्या अल्पपरी. कितीही ज्ञान त्यांच्याकडे असू द्या हो, सर्वज्ञ आहेत का ते, माऊली एवढं ज्ञान आहे का महाराज. गुरुजींच्या आमच्या वाक्य आहे, विद्या विनयेन शोभते. ज्ञान असावं पण नम्रतेने ज्ञान हे शोभून दिसतं. कितीही ज्ञानी असला महाराजांना अभिमान अहंकार असला, नम्रता जर नसेल, समाज स्वीकारित नाही. देव कसा स्वीकारेल, देव आणि संत कसे स्वीकारतील, समाज सुद्धा स्वीकारत नाही. म्हणून ज्ञानाचा अभिमान होता कामा नये, अहंकार नाही झाला पाहिजे. आणि संतांचं आमच्या वैशिष्ट्य महाराज हेच आहे, ज्ञान भरपूर आहे. किती ज्ञान आहे. आमच्या माऊलींचं वर्णन करताना तर असं म्हटलंय, माऊली म्हणजे कोण आहेत, ज्ञानी यांचा शिरोमणी, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर. एवढं ज्ञान महाराज माऊलींकडे, अहंकार कसलाच नाही. अमृत अनुभवासारखा ग्रंथ जगामध्ये परत होणार नाही महाराज. वेदांताने अजातवादाचा अकाट्य सिद्धांताचा प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे अमृत अनुभव. अशा ग्रंथ एक ओवी नाही, एका अक्षराची सुद्धा जगातला कोणताच ग्रंथ बरोबरी करू शकत नाही. असा ग्रंथ ज्ञानोबा यांनी निर्माण केला. आणि निर्माण केल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलेली नम्रता तुम्हाला सांगतो ऐका. ज्ञानोबा म्हणतात, म्हणून माझी वैखरी मौनाचेही मौन धरी, पानियावरी मखरी रेखिली जैसी. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही हे जे ग्रंथाच्या रूपाने शब्द निर्माण केले, हे जे माझे शब्द आहेत कसे आहेत, आमच्या गुरूंच्या स्वरूप सागरामध्ये हे ग्रंथातील शब्द प्रवृत्त होताना कसे होतील म्हटले ऐका.
उदाहरण माऊलीने दिलं, पाण्यावर मगरीचं चित्र काढावं. काढता येईल का? कधी टिकेल का? एक रेष ओढली तर ती लगेच पाणी वाहून जाईल ना. पाण्यावर एखादी रेष ओढली, मखरी म्हणजे रेष किंवा मगरीचं चित्र असा अर्थ आहे. पाण्यावर मगरीचं चित्र किती वेळ टिकतं? नवे नवे ते सिद्धच होत नाही. तसे आमच्या गुरुतत्वामध्ये आमचे शब्द सिद्धच होत नाहीत. याच्यापेक्षा नम्रता काय पाहिजे महाराज? आपल्यासारखा म्हणला असता करून दाखवा असलं काव्य. काय आपण कविता लिहिली पिंटू भाऊ. ओव्या सांगतो मधून मधून तयार करतात आमचे पिंटू महाराज. बोलता बोलताच ओवीच तयार करून बोलतात. हे सुद्धा कला कौशल्य असतं. पण आपल्यासारखा काय म्हणला असता? असा ग्रंथ पठ्यानं निर्माण केला म्हटलं असता की नाही? ज्ञानोबा म्हणतात, माझे शब्द सिद्धच होत नाहीत आमच्या गुरुच्या समोर. इतकी नम्रता. बरं, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ महाराज जगात होणं शक्य आहे का आता परत? ज्ञानोबरायांनी 9000 ओव्यांचा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराज, असं भाष्य जगात गीतेवर पुन्हा होणार नाही. कितीही मोठे मोठे भाष्य पाहिले. शंकराचार्यांचं भाष्य आहे, शंकरानंदांचं भाष्य वेगळं आहे, मधुसूदन सरस्वतींचं भाष्य आहे. खूप खूप गीतेवर जेवढी भाष्य तेवढी कुठल्याच ग्रंथावर भाष्य नाहीत. पण महापुरुषांनी असं म्हटलेलं आहे, या सगळ्या भाष्यांमध्ये शंकराचार्यांचं भाष्य, शंकरानंदांचं भाष्य, मधुसूदन सरस्वतींचं भाष्य आणि ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य हे निवडून काढलेले हे भाष्य आहेत म्हटले. अखंडानंद स्वामींनी चिंतन असं केलेलं आहे. एकदा संतांची सभा बसली काशीमध्ये. अनेक विद्वान संत बसले आणि गीतेचं चिंतन करण्यासाठी अनेक भाष्य हे 2-4 भाष्य समोर ठेवले आणि चिंतन करू लागले. पूर्ण गीतेचं चिंतन झालं आणि सर्वांनी शेवटचा प्रश्न निर्माण झाला सभेमध्ये की गीतेवरचं या सर्व भाष्यांपैकी कोणतं भाष्य श्रेष्ठ आहे? शंकराचार्यांचं भाष्य श्रेष्ठ आहे का? कोणतं आहे? तेव्हा अखंडानंद स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात, शंकराचार्यांचं भाष्य म्हणजे गीतेचं श्रवण आहे. ऐका, समजलं तर गीतेचं हे श्रवण आहे. शंकरानंदांचं मधुसूदन सरस्वतींचं भाष्य म्हणजे मनन आहे. शंकरानंदांचं भाष्य म्हणजे निधिध्यासन आहे. आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात्कार आहे. साक्षात्काराच्या पुढं काही नसतं महाराज. अगदी श्रवण करा, मनन करा, निधिध्यासन करा आणि शेवटी साक्षात्कार होतो. स्वामीजी म्हणतात, या गीतेवरची ज्ञानेश्वरी बघितली, दुसरी टीका पुन्हा वाचावी वाटत नाही. म्हणून ते काय करायचे, कोणताही श्लोकाचा अर्थचिंतन करताना आधी शंकराचार्य बघायचे, नंतर शंकरानंद बघायचे, नंतर मधुसूदन सरस्वतीचं भाष्य बघायचे आणि शेवटी ज्ञानेश्वरीचं बघायचे. कारण त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरी जर अगोदर बघितले पुन्हा बाकीचे भाष्यच वाचावं वाटत नाही. अशी ज्ञानेश्वरी माऊलींनी महाराज निर्माण केली. सगळं ज्ञान आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जसं व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम असं आपण म्हणतो ना, तसं ज्ञानेश उच्छिष्टम जगत्त्रयम. ज्ञानेश्वरीत नाही ते महाराज त्रैलोक्यात नाही, आणि त्रैलोक्यात आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच आहे. अक्षराची गाठी, अक्षराची गाठी, अक्षराची गाठी. महाराज, भाव आणि अक्षर यांची गाठ सोडता आली पाहिजे आपल्याला, तेव्हा ज्ञानेश्वरीची मजा येते. पहिल्या अध्यायातले भाव काढा, दुसऱ्या अध्यायातले भाव काढा, माऊलींचे अक्षर बघा, अक्षरातील भाव बघा. अप्रतिम आहे महाराज. आयुष्यात आहे ना, मानवी जन्माला येऊन माझं म्हणणं आहे,
एकदा तरी गुरुच्या समोर बसून ज्ञानेश्वरी ऐकावी, पूर्ण ज्ञानेश्वरी, अगदी पहिल्यापासून शेवटच्या ओवीपर्यंत. ज्यानं पूर्ण ज्ञानेश्वरी ऐकली ना महाराज, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. मी म्हणतो नका कळू द्या, पूर्ण अवगत नका हो द्या, अनुभूतीत पूर्ण नका येऊ द्या, पण एकदा ते शब्द कानातून पूर्ण अर्थासह हृदयात जर गेले ना आपल्या, महाराज आपल्याला नरक तर कधी नाहीच नाही, पण आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या अक्षरातील भाव हो भावनेनं तुमचा ठाव ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. हो, त्या अक्षरातील भाव ज्ञानोबा सांगतायत, गीतेतील प्रत्येक अक्षराचे भाव. भाग्य वाटतं महाराज मला, सगळ्यात मोठं माझं भाग्य जर काय असेल तर गुरूंच्या जवळ बसून ज्ञानेश्वरी ऐकलेली आहे, पूर्ण ज्ञानेश्वरी. संस्थेमध्ये ऐकली, नंतर गुरुवरे डॉक्टर महाराजांसारख्या महापुरुषांकडे, गोले बाबांकडे, कुरेकर बाबांकडे ज्ञानेश्वरी ऐकली महाराज. हे माझ्या जीवनातलं परम भाग्य आहे. याच्यापेक्षा मोठं भाग्य आता मला करोड रुपये भेटले तरी मिळू शकत नाही. विठाल ते ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी काय बोलतात ऐका. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेथ माझे जी उरले पायिक पण. आपल्याकडं सेवकाचा भाव घेतला. मी एक तुमचा साधा पायिक आहे. गुरूंनी माझ्या हे सगळं हे ग्रंथ निर्माणाचं कार्य करून घेतलं. हे धर्म कीर्तन आहे. इथं स्वाभिमान आहे ज्ञानोबा. मी काही बोललो नाही. धर्म कीर्तन हे धर्म कीर्तन आहे ज्ञानेश्वरीमध्ये, पण हे मी निर्माण केलं म्हणत नाहीत, तुमचे केले. श्री गुरूंनी हे केलेलं आहे. किंबहुना ज्ञानोबा म्हणतात हा ग्रंथच नाहीये, हा निर्माण केलेला मी ग्रंथ नाहीच आहे. मग काय आहे? ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव. ती आमच्या श्री गुरूंच्या कृपेचं वैभव म्हणजे हा ग्रंथ आहे. विठाल महाराज, साधूकडे अशी नम्रता असते, खऱ्या ज्ञानी पुरुषाकडे अशी नम्रता असते, विनय असतो, विनय. माऊलींनीच वर्णन केले ना ज्ञानेश्वरीमध्ये. वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे. महिमा येईल, लोक मोठं म्हणतील, संत म्हणतील, ज्ञानी म्हणतील, पंडित विद्वान म्हणतील, आणि मग आपलं चिंतन तसंच राहून जाईल. म्हणून महात्मा वेड्यासारखा राहतो, वेड्यासारखा राहतो, पण वाचस्पतीसारखी त्याच्याकडं विद्या असते. महाराज अखंडानंद स्वामींनी उदाहरण दिलंय, परवाच माझ्या वाचनात गेलं. काशीमध्ये मंदिराच्या समोर एका ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये पाठ चालायचा. एक पंडित विद्वान पाठ सांगायचे. काही विद्यार्थी समोर बसायचे आणि काही लोक आलेले तेही बसायचे, पाठ ऐकायचे. आणि तिथंच त्यांच्या बाजूला एक वेडा मनुष्य, वेड्यासारखा बसलेला मनुष्य. 10 वर्ष पाठ चालला, तिथं तो 10 वर्ष राहिलेला. पाठ सुरू झाला की येऊन असा बसायचा वेड्यासारखा पाठामध्ये. लोकांना वाटायचं हा मूर्ख आहे, पागल आहे, वेडा आहे, असं लोकांना वाटायचं. 10 वर्ष त्यानं पाठ ऐकलेला. आणि झालं असं की एक दिवस त्या महात्म्याला जे पाठ सांगायचे त्यांना अद्वैत सिद्धी सुरू होती. आणि अद्वैत सिद्धीमधील एका पंक्तीचा अर्थ त्यांना लागना, समजे ना, त्याचा भाव कळे ना, ध्यानात ये ना. विचार करीत बसले. वेळ जाऊ लागला. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले. श्रोत्यांना म्हटले थोडं थांबा, मला विचार करू द्या, या पंक्तीचा अर्थ मला स्पष्ट लागत नाही. वेळ चाललाय म्हणून तो जो वेड्यासारखा बसलेला, शेजारी बसलेला, मध्येच एकदम बोलला. आणि कसा? संस्कृतमध्ये बोलला. आणि संस्कृतमधून त्याने त्या पाठ सांगणाऱ्या विद्वानाला त्या पंक्तीचा अर्थ सांगितला. सगळे लोक उठले महाराज. लोकांना वाटलं आजपर्यंत ज्यांना वेडच समजत होतो आपण, ते तर मोठे विद्वान आहेत, साधू आहेत. मग उठले आणि त्याचं दर्शन करायला लागले. त्या साधूंना एकच वाक्य बोलला, परत कधी बोलला नाही, अगोदरही कधी बोलला नाही. तेवढंच बोलला, पंक्तीचा अर्थ सांगितला. एक वाक्य शेवटी बोलला, माझा आज प्रारब्ध बिघडलं म्हणला, मी उगच बोललो. एवढंच बोलला. आणि त्या लोकांमधून कुठं गेला पत्ता नाही. ते गाव सोडून, ते स्थान सोडून दुसरीकडे निघून गेला महाराज. याला म्हणतात विद्वान, याला म्हणतात खरा ज्ञानी, खरा विद्वान, खरा पंडित, खरा साधू. असा नम्रतेने राहतो.
वेडीवे माझी दडे महिमे भेणे. लक्षात घ्या, याला म्हटलं जातं ज्ञान. खरं ज्ञान अशी आपल्यामध्ये नम्रता आणतं. विठ्ठल अहंकाराचं ज्ञान आहे ना माऊली, ते आपल्याला वादाकडे प्रवृत्त करतं. लक्षात ठेवा. ज्ञान झालं का त्याला येऊन माझ्यासमोर बोल म्हणावं त्याला येऊन. ही अहंकाराची भाषा. कुठं शिकला, किती अभ्यास केला, काय येतं तुला, असा बोलला समजून घ्यावं. यांच्याकडे ज्ञान आहे पण बरोबर काय अहंकार आहे ना. अहंकारानं नासलेलं ज्ञान आहे हे. खरं ज्ञान नाही ते, ओरिजिनल ज्ञान नाही. ज्ञान झालं की महाराज तुमच्या आमच्यासारखा सामान्य लोक, पंडित लोक काय करतात, वाद करा माझ्याबरोबर. कितीतरी अशा गोष्टी आहेत ना. म्हणून संतांना सांगावं लागलं नारद महर्षींना, वादो नावलंब्य. हा साधकाने वादाचा अवलंब करू नये. खूप ज्ञान असलं तरी. अविवादो अविरुद्धश्च मांडुक्य कारिकेमध्ये शब्द आलाय. खरा ज्ञानी तो असतो, त्याला तो वादामध्ये पडत नाही. वादामध्ये पडणारा खरा ज्ञानी नाही. तिथं अहंकार आहे मुळाशी. मला दृष्टांत सांगितला एक, की खरा जो शहाणा असतो ना तो वादामध्ये का पडत नाही. त्याला माहिती आहे ज्ञानी लोकांबरोबर वाद करायची गरज नाही, कारण ते ज्ञानीच आहेत. आणि वेड्याबरोबर काय वाद करायचा आहे. बाकीचे लोक जे ज्ञानीच नाही सामान्य, त्यांना आपण बोलण्याची भाषा काय कळणार आहे. पण सामान्य लोकांबरोबर वाद करायचा नाही, कारण ते अज्ञानी आहेत, बिचारे वेडेच आहेत. त्यांच्याबरोबर काय वाद करायचा, म्हणून तो वादच करत नाही. एकदा काय झालं म्हणे, एका हत्तीचा आणि गाढवाचा वाद सुरू झाला. हत्ती म्हणायचा आकाश निळं आहे आणि गाढव म्हणायचा आकाश लाल आहे. मग नेमकं आकाश कसं आहे, दोघांमध्ये वाद पेटला. दोघंही आपलंच खरं करायला लागले. मग आता जंगल का राजा कोण आहे, शेर. चला म्हटले आपल्या राजाकडे जाऊन निवाडा करूया आपण. दोघंही गेले सिंहाकडे. म्हटले महाराज आमचा वाद झाला. काय वाद झाला. हत्ती म्हणायला लागला, माझं म्हणणं आहे आकाश निळं आहे, गाढव म्हणतंय लाल आहे. दोघांच्या पैकी खरं कोणाचं, ज्याचं चुकीचं असेल त्याला शिक्षा करा. सिंहानं आपल्या सेवकांना सांगितलं, हत्तीला पकडा म्हटले. कोणाला, हत्तीला पकडा आणि शिक्षा करा म्हटले. हत्ती म्हणला, महाराज माझं काय चुकलं, माझं तर बरोबर आहे, आकाश निळंच असतं ना, लाल नसतं आकाश. सिंह म्हटला, तुझं ते चुकलं नाही, तुझं हे चुकलं की तू गाढवा बरोबर वाद केलास. तुला गाढवा बरोबर वाद करायला कोणी सांगितला होता, हे तुझं चुकलं म्हटलं. कोणाबरोबर वाद करावं हे कळालं पाहिजे ना. पण लक्षात घ्या, ज्ञानी पुरुषाबरोबर वाद करायची गरज नाही आणि अज्ञानाबरोबर वाद करूच नाही. म्हणून खरा ज्ञानी वादच करत नाही. विठ्ठल आता ऐका, या ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत. एक पराविद्या, दुसरा आहे अपराविद्या. उपनिषदामध्ये मंत्र आला, द्वे विद्ये प्रोक्तव्ये पराचैवा पराच इति. एक अपराविद्या आहे आणि दुसरी पराविद्या आहे. अपराविद्या म्हणजे काय, शास्त्रीय ज्ञान, वेदाचं ज्ञान. 4 वेद शिकले, 6 शास्त्र शिकले, 18 पुराणं शिकले, व्याकरण, छंदन, सगळे दर्शनं शिकले, षडंगाचं अध्ययन केलं. याला म्हटलं जातं अपरा, निकृष्ट विद्या, साधी विद्या, सामान्य विद्या ही आहे. आणि परा म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या. कोणती पराविद्या, तत्परा यया तद अक्षरम अधिगम्यते. श्रुती माता सांगते पराविद्या ती आहे की ज्या विद्येच्या द्वारा अविनाशी परमात्म्याची प्राप्ती होते. मग कोणती विद्या प्राप्त करावी, तर अगोदर अपराविद्या प्राप्त करा, नंतर त्याद्वारा पराविद्या प्राप्त करा. पराविद्या प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला कल्याण होत नाही, मोक्ष प्राप्त होत नाही. माझा चिंतनाचा मुद्दा आहे, व्यवहारातलं ज्ञान व्यवहार सुखाचा करेल, परमार्थातलं ज्ञान परमार्थ सुखाचा करेल. व्यवहारातल्या ज्ञानामध्ये अभिमान असतो, परमार्थातल्या खऱ्या ज्ञानामध्ये अभिमान अहंकार नसतो, तिथं नम्रता असते. आणि परमार्थातल्या ज्ञानाचे 2 प्रकार, एक पराज्ञान, एक अपर ज्ञान. मग संतांच्याकडं कोणतं ज्ञान आहे, कोणती विद्यारूपी श्री आहे,
तर संतांच्याकडे दोन्ही प्रकारची विद्या आहे. संतांच्याकडे अपरा विद्या सुद्धा आहे आणि संतांच्याकडे पराविद्या सुद्धा आहे. अपराविद्या म्हणजे शास्त्रीय विद्या, 6 शास्त्राचं ज्ञान, वेदाचं ज्ञान. तुकाराम महाराजांच्याकडं नाही का? तुकोबाराय म्हणतात, आम्ही बोलताना काय बोलतोय? वाचा बोलो वेदनीती आणि करो संती केले ते. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. इतकंच नाही तर एका काळामध्ये तुकाराम महाराजांचे कट्टर शत्रू असणारे रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजांचे पट्ट शिष्य झाल्याच्या नंतर तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं वर्णन करताना बोलतात की हा गाथा म्हणजे काय आहे? सामान्य आहे का? हा गाथा म्हणजे 4 वेदांचं विवरण आहे. चहुवेदांचे हे केले विवरण, अर्थे हे गहन करून या. माझा मुद्दा एवढाच आहे महाराज, संतांच्याकडे अपरा विद्या सुद्धा आहे, शास्त्रीय विद्या आहे, सगळं ज्ञान आहे. ज्ञानेश्वरीत बघा ना तुम्ही महाराज, काय कोणतं ज्ञान नाही सांगा? कृषी क्षेत्राचं ज्ञान आहे, भौगोलिक ज्ञान आहे, अंतराळाचं ज्ञान आहे, परमाणूचं ज्ञान आहे, राजनीतीचं ज्ञान आहे, धर्माचं ज्ञान, योगाचं ज्ञान, भक्तीचं ज्ञान. ज्ञानाचे प्रकार पाडू तेवढे कमी आहेत ज्ञानेश्वरीत महाराज. पक्षीशास्त्र, प्राणीशास्त्र, पशुशास्त्र, जीवशास्त्र, सगळं ज्ञानेश्वरी आहे महाराज, सगळं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे ही अपरा विद्या सुद्धा ज्ञानोबा यांच्याकडे आहे. आणि दुसरी आहे ती पराविद्या. पराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या. ज्या ब्रह्मविद्येच्या द्वारा आपल्याला ब्रह्मच प्राप्त होतं त्या विद्येला ब्रह्मविद्या म्हणतात. विठ्ठल ते ज्ञान संतांच्याकडे आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. ज्ञान तयाचे घरी पायकी करी. ज्ञानोबाराय म्हणतात त्या संतांच्या घरी हे ज्ञान काय करतंय? पायकी म्हणजे सेवा करायला लागले त्यांच्या चरणाची. आणि मग सेवक महाराज जिथं धाडीन तिथं जातो की नाही? धाडीशी तेथ जाय महाबोधू. महाबोध म्हणजे ही ब्रह्मविद्या. ज्ञानोबारायांनी सांगितलं त्या ब्रह्मविद्येला रेड्याच्या मुखात जाऊन बस. रेडा बोलला महाराज. ज्ञानोबारायांनी सांगितलं भिंतीला चल म्हटल्यास भिंत बोलायला लागली, चेतन झाली भिंत. ज्ञानोबारायासारखा महात्मा ब्रह्मविद्येला जिथं जा म्हणील तिथं जातो महाराज, तिथं ती विद्या जाते. एखाद्या सेवकाप्रमाणे ते ज्ञान संतांच्या घरची सेवा करतात. मग संतांच्याकडे एक पराविद्या आहे, दुसरी अपराही विद्या आहे. ही पराविद्या जर प्राप्त करायची असेल तर कुठं जावं लागेल? श्रुती माता सांगते तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू संत आहेत त्यांच्याकडे जा, ही ब्रह्मविद्या तुम्हाला प्राप्त होईल. श्रीमद भागवतामध्ये श्लोक आला तस्मात् गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमम शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मण्युपसमाश्रयः. जे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आश्रित आहेत असे जे संत महात्मे श्रीगुरु तत्व आहे त्यांच्याकडे जाण, त्यांना तुम्ही शरण जा. तस्मात गुरुम प्रपद्येत. प्रपद्येत शब्दाचा अर्थ प्रतिपत्ती करा, त्यांना तुम्ही पूर्णपणे शरण जा, त्याशिवाय तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. आता गीतेकडे या. गीता सांगते तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञानम उपदेक्षन्ति. ते संत महात्मे तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतील. त्याच्यावरचीच ज्ञानोबारायांच्या ओव्या बघा. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले. तेही सांगतील कुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. त्याशिवाय ज्ञान मिळत नाही. आता तुकाराम महाराजांच्याकडे या. क्रमाने सांगतोय. आता तुकाराम महाराजांच्याकडे या. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणी कोणी काय काय कष्ट केले, पण दुर्लभ आहे, कठीण आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्री. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमोप ग्रंथ केले.
सगळं ज्ञान तुकोबरायांनी सांगितलं, पण ही ब्रह्मविद्या प्राप्त होणं दुर्लभ आहे. मग तुम्हाला ही ब्रह्मविद्याच प्राप्त करायची असेल ना, त्यासाठी तुकाराम महाराजांनी सुद्धा एक पत्ता सांगितला. ही ब्रह्मविद्या कुठे? तिथं जा. याजसाठी म्हणजे या ब्रह्मविद्येसाठी, याजसाठी संत पाय हे सेवावे आणि तरीच तरावे तुका म्हणे. संत चरणाची सेवा करा, तिथं ब्रह्मविद्या आहे. ती ब्रह्मविद्या तुम्हाला प्राप्त होईल आणि मग तुम्हाला उद्धार प्राप्त होईल, तुमचं कल्याण होईल. म्हणजे ती ब्रह्मविद्या जगामध्ये जड जीवाच्या ठिकाणी नाही, जगामध्ये कोणत्याही ज्ञानी पुरुषाकडे ज्याच्याकडे अपराविद्या आहे तिथं नाही. ही पराविद्या, ही ब्रह्मविद्या फक्त आणि फक्त संतांच्याच कडे आहे. म्हणून संत श्रीमंत आहेत अभंगाच्या पहिल्या. संताची माथा संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत. अशा संतांच्या चरणावर आम्ही साष्टांग दंडवत करतोय. अशा संतांच्या चरणावर आम्ही माथा टेकतोय. यातूनही हे सूचित केले की अशा संतांच्या चरणावर माथा टेका, अशा संतांनाच साष्टांग दंडवत घाला की जे श्री संतांची आशय श्रीमंत आहेत. असे संत कोणते श्री? आजच्या कीर्तनाचा विषय ब्रह्मविद्यारूपी श्री संतांच्याकडे आहे. आता माझा चिंतनाचा मुद्दा होता, ही ब्रह्मविद्या आमच्याकडे नाही. आपल्याकडे सगळं असेल, धन असेल, सत्ता असेल, बल असेल, संसार असेल, सगळंच आहे आपल्याकडं. तुकाराम महाराजाकडे ह्याच्यातलं काहीच नव्हतं. पण एक गोष्ट आपल्याकडे कधीच नाहीये, स्वप्नातही नाहीये,
आणि ते तुकाराम महाराजांना नित्य प्राप्त आहे. त्याला म्हणतात ब्रह्मविद्या. म्हणून लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्याकडे काहीच नव्हतं पण ब्रह्मविद्या होती, म्हणून तुकाराम महाराज संत आहेत. आपल्याकडे सगळंच आहे पण ब्रह्मविद्या नाही, म्हणून आपण आहेत, म्हणून आपण संसारी जीव आहेत. तुकाराम महाराजांच्याकडे काहीच नव्हतं तरी तुकाराम महाराज सुखी आहेत. त्यांच्या स्वप्नातही दुःख नाही, कारण त्यांच्याकडे ब्रह्मविद्या आहे. आम्ही सगळं प्राप्त केलंय, करतोय, करणार आहेत, तरी आमच्या स्वप्नातही सुख नाही. झोपला तरी असा घाबरून उठतो, जागृतीत दुःख, स्वप्न पडलं तर काहीतरी भूताप्रेताचंच. चांगली स्वप्न आपल्याला पडत नाहीत. मुद्दा माझा ध्यानात घ्या, आपल्याकडं सगळं आहे पण सुख नाही, त्याचं कारण आहे आमच्याकडं ब्रह्मविद्या नाही. महाराज ब्रह्मविद्या अशी आहे, तुम्हाला आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी, समाधानी, आनंदी ठेवायला शिकवणार आहे. म्हणून आपण दुःखी का? थोडंसं संकट आले की आपण डोक्याला हात लावून बसतो. कोणी निंदा केली की डोक्याला हात लावायचा, माऊली म्हणतात मी नाही. आणि कोणी थोडंसं वर्णन केलं की लगे हुरळून जायचं, वाह वाह वाह. निंदा मोटकी ऐके, कपाळ धरून ठाके, थेंबेनी विरेन, वारेनी शोके, चिखलू जैसा. चिखल कसा असतो? थेंब पडला की पगळला, आणि थोडंसं वारं सुटलं की सुकून गेला. तसं लोकांनी थोडी निंदा केली की सुकून जातो आपण, वाईट वाटतं. आणि चांगलं म्हटलं की लय बरं वाटतं आपल्याला. मग आपण जगामध्ये स्थिर नाही, सुखी नाही, आनंदी नाही, समाधानी नाही, थोडक्यात शांत नाही, अस्थिर आहे आपलं जीवन. त्याचं मुख्य कारण जर काय असेल महाराज, तर साधूकडं ब्रह्मविद्या आहे आणि आमच्याकडं नेमकं तेच नाही. आणि लक्षात घ्या, जगातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आहे ब्रह्मविद्या. ब्रह्मज्ञान जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनातील समस्या संपणार नाही. एक सारिता तो पुढे उभे एक आहेच. कुठलं तरी दुःख तुम्हाला येणारच. हे मिळवलं, पैसा मिळवला, आजार वाढले, निरोगी राहिला, पैसाच नाही, काहीतरी आपल्याकडं कमतरता आहेच महाराज. गाडीमध्ये चालणाऱ्याकडे बघून पायानं चालणारा दुःखी होतो. अरे अरे आपल्याला अशी गाडी असते तर. पुढचं वाक्य ऐका माऊली. गाडीत चालणारा माणूस गाडी उभं करून 2 तास चालतो का? तब्येत चांगली राहावी म्हणून. गाडीत चालणार, माझाच अनुभव सांगतो. गाडी हे सगळं आहे पण गाडी उभी करून कधी कधी तासभर चालतो रस्त्याने का? गाडी असून समाधान नाही का? आजार, अनेक प्रकारचे आजार, कुठली तरी समस्या आपल्याला आहेच आहे. पण ब्रह्मविद्या महाराज असं तत्व आहे, तुम्हाला आहे त्या परिस्थितीत, सुखाच्या दिवसात, दुःखाच्या दिवसात, अडचणीच्या दिवसात, अनुकूलतेच्या दिवसात तुम्हाला समान राहायला शिकवते. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. हे तत्व, ही अनुभूती म्हणजे ब्रह्मविद्या. विठ्ठल तुकाराम महाराजांच्या चरित्रातला छोटासा प्रसंग आहे महाराज. पिंपरी चिंचवडचे मोरया गोसावी तुकाराम महाराजांना एकदा भेटण्यासाठी गेले. तुकाराम महाराज एका शिळेवर, तुकाराम महाराजांना कसं समजलं असेल, अंतर्यामी आहेत, साक्षात देवच आहेत, म्हणून मोरया गोसावींच्या भेटीसाठी तुकाराम महाराज निघालेत इकडून. आणि तिकडून पिंपरी चिंचवडवरून मोरया गोसावी निघालेत. मध्ये एका शिळेवर त्यांची भेट झाली. तिथं तुकाराम महाराज बसले. मोरया गोसावींना म्हणतात, तुम्ही माझ्या भेटीला येत होता म्हणून मीच तुमच्याकडे निघालो म्हटले. तुम्हाला कसं कळलं? कळलं म्हटले, ध्यानात आलं माझ्या. त्या मोरया गोसावींनी प्रश्न विचारला, महाराज तुमची देहू गावामध्ये धिंड काढली, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, अशी तुमची अवस्था. गावातले लोक कोपले तुमच्यावर, पाटील कोपले, सगळे लोक तुमची निंदा करायला लागले, नातेवाईक तुमच्यापासून दूर गेले, सगळी संपत्ती तुम्ही लोकांना वाटून टाकली.
तुमच्याकडं संसारातलं कुठलं सुख वैभव नाही आहे आणि एवढ्या कुठला मान सन्मानही नाही, काहीच नाही, आणि तरी सुद्धा असं वाटतंय की तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. हे वर्म काय याचं नेमकं? ह्याचं वर्म काय आहे? ऐका, तुकाराम महाराजांनी तेव्हा त्या मोरया गोसावींना दिलेलं उत्तर म्हणजे एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात त्याचं वर्म एकच आहे. म्हटले महाराज काय? झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षियेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी भरभरा जीवित वेशी. तुकाराम महाराजांनी स्मशानभूमीचं रूपक केलंय. तुकाराम महाराज म्हटले, जिवंतपणी या देहाला मी प्रेत बनवलं आणि या प्रेताला मीच स्मशानामध्ये घेऊन गेलो आणि या देहाला मी भस्म करून टाकलं. ज्ञानाच्या अग्नीमध्ये या देहरूपी प्रेताला मी भस्म करून टाकलं, जाळून टाकलं. काम क्रोध लोभ ह्यांना नष्ट करून टाकलं. वैराग्याच्या शेणी गौऱ्या लावल्या. हे जीवत्व आणि हे शरीर आम्ही दग्ध करून टाकलं. उजळीला दीप गुरुकृपा, गुरुकृपेचा दिवा आमच्या अंतःकरणात प्रज्वलित झाला. याला ब्रह्मविद्या म्हणतात. आणि त्याचं वर्म हे की या संकटाच्या प्रतिकूलतेच्या अवस्थेमध्ये सुद्धा आम्ही सुखी आहेत, आनंदी आहेत. त्याचं वर्म आहे ब्रह्मविद्या. विठ्ठल ऐका, गुरुवाक्य भावबळे निज बोधे पै बुद्धी. हा, गुरुवाक्य भावबळे निज बोधे पै बुद्धी, येणे बोधे पाहता गा अखंडते समाधी. येणे बोधे पाहता गा खंडते समाधी. गुरुवाक्य भावबळे निज बोधे पै बुद्धी. आमच्या बुद्धीला काय झालं? गुरुवाक्य आणि भावबळ, गुरुवर असलेले श्रद्धा भाव हे बळ, आणि श्री गुरूंचं वाक्य तत्वमस्यादी वाक्य, त्यातून आलेली ब्रह्मविद्या, हे सगळं बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. ही बोध प्राप्त झाला महाराज. आमच्याकडे हेच दारिद्र्य आहे ना ब्रह्मविद्येचं. मग का? लक्षात घ्या, प्रत्येक कीर्तनामध्ये मी हे सांगतोय की संतांच्याकडे ती श्रीमंती आहे, ती त्यांच्याकडे का आहे, त्याची कारणं काय काय असतात, आणि आपल्याकडे ती का नाही त्याची कारणं काय. प्रत्येक कीर्तनामध्ये मी हे चिंतन मांडलंय. विवेकश्री संतांकडे आहे ती का, त्यांनी कोणती साधनं करून ती मिळवली, आणि आमच्याकडं तो विवेक का नाही याचंही मी चिंतन केलंय. प्रत्येक ठिकाणी असं करून आलोय मी, तसं आजही करणार आहे. संतांच्याकडे ब्रह्मविद्या श्री आहे, आमच्याकडे ब्रह्मविद्येचं दारिद्र्य का. ज्ञानोबराय सांगतात, जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. प्राणिया कामी भरू, या जीवांना कामावरच भर पडला. काम म्हणजे इच्छा. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इतिच्छा काम शब्दिता. हे मिळवावं ते मिळवावं अशा अनेक प्रकारच्या इच्छा, आणि त्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आयुष्य घालवलं. प्राणिया कामी भरू, आणि त्यामुळे देहाची वरी आदरू, संसारातल्या इच्छा पूर्ण करायच्या, तर त्यामुळं देहावरच आदर. देह दष्टपुष्ट राहिला पाहिजे, देह चांगला राहिला पाहिजे, देहासाठी सगळे सुख उपलब्ध करायचे, देहावर आदर. ज्ञानोबराय म्हणतात त्यामुळं आत्मबोधाचा विसर पडला आपल्याला. मग साधूकडे ही ब्रह्मविद्या का, तर आपल्याकडे सांसारिक इच्छा ही काम आहे, साधूकडं जिज्ञासा. मागं आपण जे चिंतन केलं ती जिज्ञासा ही कामना साधूकडं होती. आपण देहावर आदर ठेवला आणि संतांनी संतांवर आदर ठेवला, देवावर आदर ठेवला, म्हणून त्यांच्याकडे ब्रह्मविद्या आहे आणि आमच्याकडे ती ब्रह्मविद्या नाही. विठ्ठल ठलो ठलो.
दुसरं उत्तर ज्ञानोबा यांनीच दिलंय, ते सांगतो ऐका. बहुता एका अवांतर अहंकाराचा भूत संचार झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. आपल्याला अहंकाराचा भूत संचार झालेला आहे. अहंकार रूपी भूत आमच्या अंतःकरणामध्ये शिरलं, मग जिथं अहंकार आहे तिथं ज्ञान राहत नाही, तिथं आत्मबोध राहत नाही. हा, व्यावहारिक ज्ञान राहील, पण आत्मविद्या ब्रह्मविद्या तिथं राहू शकत नाही जिथं अहंकार आहे, अहंकाराचं भूत आहे. म्हणून आपल्याला अहंकार आहे महाराज, सत्तेचा अभिमान, बलाचा अभिमान, पैशाचा अभिमान, मोठेपणा, कशाचा तरी आपल्याला वयाचा अभिमान, तारुण्याच्या मध्ये वयाचा अभिमान आहे. वेगवेगळ्या प्रकारचा आपल्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे, अहंकार आहे. आणि अहंकारामुळे आपल्याला आत्मबोध नाही, ज्ञानोबा म्हणतात. आणि मग आता पुन्हा संतांच्याकडे या. संतांच्याकडे ब्रह्मविद्या ही श्री आहे, त्याचं कारण आहे की त्यांना अहंकार नाही. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. मनोजय वासना तोडून केली बिमोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार झोडी. अखंड परमानंद शेवनी उभवी गुढी. अहंकार मद मत्सर दंभ अहंकार झोडी, यांना जोडूनच काढून दिलं म्हणतात, बाजूला केलं. अहंकार नाही ठेवला. मग संताकडे अहंकार नाही म्हणून ब्रह्मविद्या श्री आहे, आपल्याकडे अहंकार आहे म्हणून ब्रह्मविद्येचं दारिद्र्य आहे. विठ्ठल हो ऐका, उपनिषद सांगतात ही ब्रह्मविद्या कधी कशी प्राप्त होते. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. ही ब्रह्मविद्या सूक्ष्म बुद्धीमध्ये प्राप्त होते, एकाग्र बुद्धीमध्ये प्राप्त होते. कारण ब्रह्म स्थिर आहे, व्यापक आहे, सूक्ष्म आहे. आणि ते प्राप्त करणारी बुद्धी सुद्धा सूक्ष्म असली पाहिजे. आमच्या बुद्ध्या महाराज स्थूल झाल्यात. आमच्या बुद्धीला एक आग्रह राहिलं नाही, एक नाही आग्रहच राहिलं नाही. बोथट झाल्यात आमच्या बुद्ध्या, स्थूल होऊन गेल्यात. आणि हे कशावरून सिद्ध होतं? तुमच्या आवडीवरून सिद्ध होतं. तुम्हाला काय आवडतं याच्यावरून तुमची बुद्धी कळते, तुमचं मन कळतं. आवडी निवडीवरून, तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या आवडीवरून, तुमच्या चालीबोलीवरून तुमची बुद्धी, तुमचं मन, तुमचं ज्ञान कळत असतं महाराज. हे अनुमान आहे. तुम्हाला कीर्तनामध्ये काय ऐकायला आवडतं यावरून कळतं तुमची बुद्धी कशी आहे. तुम्ही कीर्तन कुणाची ठेवता याच्यावरून कळतं तुमची बुद्धी कशी आहे. बोथट झालेली आहे का? बायका पोरांचंच वर्णन करणारी कीर्तनं ऐकावी वाटतात का? असं जर वाटत असेल, बुद्ध्या बोथट झाल्यात, मग तुमच्या स्थूल झाल्यात. संसारातलंच ऐकावं वाटतंय, मग ब्रह्मविद्या कशी प्राप्त होईल? लक्षात घ्या, बोलण्याचा भाव समजून घ्या. जोपर्यंत तुमची बुद्धी सूक्ष्म होत नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत सूक्ष्म ब्रह्म तुमच्या बुद्धीवर कधीही आरूढ होत नाही. लक्षात घ्या. अजून एक वाक्य सांगून जातो महाराज. ब्रह्मविद्या वैराग्याच्या भूमिकेत ऐकली पाहिजे. वाक्य ध्यानात ठेवा. ब्रह्मविद्या वैराग्याच्या भूमिकेवर बसून ऐकली पाहिजे, तर ती फळ देते. भोगाच्या विलासाच्या संसाराच्या भूमिकेत बसून जर ब्रह्मविद्या ऐकायची इच्छा कराल तर स्वप्नातही ब्रह्मविद्या होत नाही. विठ्ठल लक्षात घ्या. का ब्रह्मविद्या आमच्याकडे नाही त्याचं मी चिंतन करतोय. बुद्धी सूक्ष्म पाहिजे, सूक्ष्म ऐकण्याची आवड असलेली बुद्धी पाहिजे, तर ब्रह्मविद्या प्राप्त होते. आमची बुद्धी स्थूल आहे, बहिर्मुख आहे, उच्छृंखळ आहे, संसारिकच झालेली आहे पूर्ण. थोडंसं गंभीर बोलायला लागलं तरी आवडतच नाही, ऐकावंच नाही वाटत. फारच उच्छृंखळ बोलायला लागला एकदम की मग म्हणतात वाह काय कीर्तन आहे. लक्षात घ्या. कशी ब्रह्मविद्या प्राप्त होईल? नाही होत महाराज. वैराग्य भूमिकेत पाहिजे. म्हणून अगोदर लक्षात घ्या, मी जे कीर्तनं केलीत ना क्रमाने केलीत. आणि इथं जी कीर्तनं करतोय ती बाहेरची कीर्तनं, बाहेर एवढं मी सांगतही नाही, सांगणारही नाही, कारण तुम्ही ऐकणारी मंडळी आहात म्हणून मी इथं हा विषय मांडतो.
मी बघितलं असेल बाहेर मी कीर्तन कसं करतो, बाहेर ऐकून बघा. इतकं तरी किमान अवघड नाही सांगा, थोडं सोपं सांगतो. इथं का सांगतो, तुम्ही ऐकणारी आहात म्हणून. क्रम सांगू तुम्हाला, सांगतोच ऐका. तुमच्या ध्यानात नसेल आलं म्हणून सांगतो. कीर्तन श्री शब्दाचे अर्थ कसे कसे सांगत आलोय, हे साधकाचं जीवन उभं करतोय तुमच्यासमोर मी. साधकाचं जीवन उभं करतोय फक्त श्री शब्दातून तुकाराम महाराजांच्या. आपल्या जीवनात सुरुवातीला आपण संतांनाच आदर दिला पाहिजे. पहिलं कीर्तन संतांचंच मंगलाचरण केलं पाहिजे, पहिलं कीर्तन झालंय. माझ्याचकडं श्रीमंती आहे व्यवहाराची नाही, खरी श्रीमंती तर संतांकडे आहे, व्यावहारिक सुद्धा. अहंकार संपूर्ण साधूकडे गेलं पाहिजे. दुसरं कीर्तन भक्त भक्तीन भगवंत हे प्राप्त झाल्याशिवाय कल्याण होत नाही. आधी तुम्ही भक्ताकडे जा, भक्ती प्राप्त करा, भगवंताला प्राप्त करण्यासाठी नका. तिसरं कीर्तन तिथं गेल्याच्या नंतर विवेक प्राप्त करा. उगाच जाऊन बसू नका. त्या साधूजवळ संताकडे गेलं की तिथं त्यांच्याकडे विवेकश्री आहे ती प्राप्त करा. विवेकश्री प्राप्त करून त्यांच्याचकडून पुन्हा वैराग्यश्री प्राप्त करा. पुन्हा समाधी षटक ही श्री प्राप्त करा. पुन्हा मुमुक्षुता ही श्री त्यांच्याच कृपेनं प्राप्त करून घ्या. आणि आज ब्रह्मविद्याश्री हे जिज्ञासा झाली की पुढं ब्रह्मविद्या होत असते. आणि इथून पुढचेही कीर्तन अशीच क्रमानं होणार आहे. ही ब्रह्मविद्या हे साधकाचं पूर्ण जीवन महाराज तुकाराम महाराजांच्या एका शब्दामध्ये आपल्यासमोर मी मांडण्याचा, उभं करण्याचा प्रयत्न करतोय. मुद्दा माझा हाच आहे की आम्ही संसारातील कामना अंतःकरणामध्ये ठेवल्या, विषयासक्त भोगी विलाशी राहिलो तर शुद्ध आणि पवित्र असणारं ज्ञान अंतःकरणात येत नाही. आशाच करू नका. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. ब्रह्मविद्येसारखी पवित्र वस्तू जगामध्ये नाही आणि ती पवित्र हृदयातच अभिव्यक्त होत असते. आसक्तीमुळे आमचे अंतःकरण अपवित्र झाले, पण अपवित्र अंतःकरणात ब्रह्मविद्या नाही प्राप्त होऊ शकत. म्हणून आमच्याकडे ब्रह्मविद्येचं दारिद्र्य. विठ्ठल बरं, ब्रह्मविद्या ज्यांना प्राप्त आहे असे संत किती आहेत? मोजके आहेत महाराज, 2-4 कमी आहेत. आणि ज्यांना हे अहंकाराचा भूत संचार झाला, प्राणिया कामी भरू हे झालं, स्थूल बुद्ध्या झाल्या, ही जी कारणं मी सांगतोय ज्यांच्यामुळे ब्रह्मविद्या आपल्याकडं नाही, यांची लोकसंख्या किती आहे? जास्त आहे. 99% लोक कशी आहेत? ब्रह्मविद्येचे दारिद्र्य असलेली आहेत. 1% संत महात्मे आहेत की फक्त त्यांच्याचकडे ब्रह्मविद्या आहे. असं कसं झालं? एवढी मोठी श्रेष्ठ असणारी ही ब्रह्मविद्या, आपल्याला आनंद देणारी ब्रह्मविद्या, आपलं कल्याण करणारी ब्रह्मविद्या, एवढा मोठा आनंदाचा ठेवा, खरी श्रीमंती, आणि आपल्यापासून ही आतापर्यंत का वंचित राहिली? याच्यापासून आपण का वंचित राहिलो? असा प्रश्न विचारला अर्जुनाने देवाला. लक्षात घ्या, हे मला सांगायचं. असा प्रश्न विचारला अर्जुनाने 9व्या अध्यायामध्ये देवाला. ऐसा अगवाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरवला आहे. हा शंकेचा कीर ठाव होय, परी न धरावी तुवा. अर्जुन म्हणतो, देवा एवढं मोठं तुम्ही ब्रह्मविद्येचं वर्णन केलंय. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. एवढं मोठं ब्रह्मविद्येचं ही राजविद्या आहे ब्रह्मविद्या म्हणजे. आणि मग एवढ्या सगळ्या लोकांपासून ही का बरं राहिली? हे लोक का हिला प्राप्त करू शकत नाहीत मग? असा प्रश्न अर्जुनाने विचारलाय. आणि भगवंताने उत्तर दिले, अर्जुना अशी शंका येणं बरोबर आहे. हा शंकेचा कीर ठावो होय, ही शंकेला जागा आहे म्हटले, परी न धरावी तुवा. ही शंका तू घेऊच नको. का घेऊ नको? त्याचं उत्तर पुढं दिलंय भगवंताने. त्याचं कारण सांगण्याच्या अगोदर हे असं का झालं दृष्टांत सांगतो, ऐका. आमच्या बाबांनी सांगितलेली गोष्ट, कुवा में भंगा पड गया. तुम्ही हसत असला तर सांगतो, थोडंसं आता गंभीर होऊ नका, थोडं मोकळे व्हा. दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये 2 भांग पिणारे मित्र होते, 2 जण, जीवलग मित्र, समानशीले व्यसने सुसख्यम. जीवलग मित्र, ते रोज भांग प्यायचे. भांग पिऊन तुल. सगळ्या गावातली लोक त्यांना नावं ठेवायची. उठकीसूट भांग पिऊन पडतात, काय यांना संसार नाही, मुलं बाळ नाही, काय नाही, बावळट, असं काहीतरी म्हणून त्यांना नावं ठेवायची लोक.
त्या दोघांनी विचार केला, रोज या लोकांचे आपल्याला बोलणे खावे लागतात, एक दिवस असं करूया, या सगळ्यांनाच भांग पाजू म्हटले आपण. त्याने काय केलं, ज्या म्हणजे विहिरीचं पाणी पित होते गावातले सगळे लोक, त्या विहिरीमध्ये नेऊन भांगचे पोते टाकले, भांग त्या विहिरीमध्ये नेऊन टाकले. आता त्याच विहिरीचं पाणी सगळ्या गावानं पिलं आणि त्या दिवशी ह्या दोघांनी पिलं. रुद्रभाऊ, त्या दिवशी ह्या दोघांनी त्या विहिरीचं पाणी पिलं नाही. भांग पिल्यामुळं झालं असं महाराज. सगळं गावच येड्यावनी काही बोलायला लागले की बोलतच राहायचे, हसायला लागले की हसतच राहायचे, रडायला लागले एखादा रडतच राहायचा. जे करतोय तेच, सगळं गावच वेडं झालं. गांजावडी म्हणा, पिणारे म्हणा, व्यसनी. आता ते माझ्यापेक्षा आता ते कसं होतंय तुम्हाला जास्त माहिती आहे. सगळं गावच महाराज वेड्यासारखं करायला लागलं. आणि हे दोघं जण मजा बघायलेत, कोण काय बोलतंय, कसं कोण कोण धिंगाणा मस्ती करायलंय. हे दोघं जण त्या सगळ्या गावाची काय बघायलेत, मज्जा घ्यायलेत. उगा दुसऱ्या गावची लोक, त्या गावामध्ये काय कामानिशी आलेले काही लोक, दुसऱ्या गावची लोक येऊन म्हणायचे, अरे झालं काय नेमकं, अख्खं गावच काय येड्यावणी करायले, एक दोघं जण नाही ना, अख्खं गावच. ते दोघं जण शहाणे होते. बाहेरच्या लोकांनी येऊन ह्यांना विचारलं, म्हणजे तुम्ही दोघंच आज जरा सावध दिसताय, बाकी सगळं गाव काय दारू पिलंय काय, असं सगळे उन्मत्तासारखं का वागायला लागले. त्या दोघांनी सात मनातलं कुठं राहतंय, त्या दोघांनी म्हटले, माहिती नाही म्हटले आम्हाला, पण बहुतेक असं झालं असन. काय, कुआं में भंगा पड गया, कदाचित असं झालं असन म्हणले. त्या विहिरीमध्ये भांग कोणीतरी टाकली असन आणि त्याच्यामुळे हे असं झालं असन. तसं महाराज सगळं जग भांग पिल्यासारखं करायलंय. संसाराचं विष पिऊन उन्मत्तासारखं, ही भांगच आहे ना एक प्रकारची. संसारातली सुख म्हणजे ही एक प्रकारची भांगच आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणीतरी 4-2 विवेकी साधक जागे असतात, स्थिर असतात. सगळं जगच वेड्यावून. कधी कधी महाराज काय सुरुवात, जनतरी देखे गुंतले प्रपंच, स्मरण ते त्याचे त्याशी नाही. हो, प्रपंचामध्ये गुंतलेत आणि त्यांचं त्यांना स्मरण राहिलेलं नाही. लक्षात घ्या, त्याचा परिणाम असा झाला, कामी भरू, याच्यावर बोलतोय मी. प्राणी या कामी भरू, त्याच्यावरच भर आहे लोकांचा. त्यामुळे ब्रह्मविद्येपासून वंचित राहिलेत. आणि संत महात्म्यांनी आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा. महाराज या विषय सुखाला लाथाळलं संतांनी. आणि संत महात्मे याच्याहून अलिप्त राहून साधूकडे जाऊन ती ब्रह्मविद्या ग्रहण केली, प्राप्त केली. आता लक्षात घ्या, पुढचं सांगतो. ब्रह्मविद्या आपल्याकडे का नाही ते सांगितलं, साधूकडे का आहे ते सांगितलं. मग आता मिळवायची कशी आपण, त्याची साधनं काय आहेत, तर त्याचं पहिलं सर्वात महत्त्वाचे साधनच मागची मी सांगत आलो, विवेक वैराग्य वगैरे. पण सर्वात महत्त्वाचं साधन आहे श्री गुरु. आणि त्याच्यातही पुन्हा जवळचं साधन श्री गुरूंची कृपा. श्री गुरु कृपा झाली की ब्रह्मविद्या होते. महाराज आमच्या गुरूंचं वाक्य आहे, ब्रह्मज्ञान झालं तर गुरुचीच कृपा मानावी लागते, आणि नाही झालं तर आपले प्रमाद. आपल्या प्रमादामुळं कृपा नाही झाली, त्यामुळं मोक्ष नाही झाला.
आणि झालाच मोक्ष प्राप्त तर कृपेशिवाय झाला नाही. विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधो विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधू. गुरूंची कृपा झाल्याशिवाय ही ब्रह्मविद्या प्राप्त होत नाही. गुरूंची कृपा कधी होते, कशी होते? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आपलं जीवन ठेवल्यावर. उपनिषदांमध्ये कितीतरी कथा आहेत, आता सांगायला वेळ नाही. एक जबाला पुत्र जाबाल, सत्यकाम जाबाल याची कथा आलेली आहे उपनिषदात, छांदोग्य उपनिषदात. आईला सांगितलं मला ब्रह्मविद्या प्राप्त करायची, मला आश्रमात जायचं आहे गुरूंच्या. जा म्हटले. गेला आश्रमात गुरूंच्या. गुरूंनी विचारलं गोत्र काय? त्यानं सांगितलं मी आईला विचारलं होतं पण माझे वडील जे आहेत ते तारुण्यातच गेले असल्यामुळे आमच्या आईने वडिलांना कधी विचारलं नाही गोत्र काय आहे ते, त्यामुळं मलाही माहिती नाही. म्हटले खरं सांगतो, मी सत्य बोलतोय, माझं नाव सत्यकाम आहे, मी जबाला पुत्र आहे, एवढंच मला माहिती आहे. गौतम ऋषींना वाटलं की हा सत्य बोलतोय, खरं बोलतोय, हा ब्राह्मणच असला पाहिजे. त्याचा उपनयन वगैरे संस्कार केला, आश्रमात ठेवलं, 400 गायी दिल्या आणि सांगितलं जा अरण्यामध्ये जा आणि या 400 गायींच्या 1000 गायी झाल्याशिवाय परत आश्रमात यायचं नाही. लक्षात घ्या बरं, कृपा होणं सोपं नाही साधूची. एवढ्या मोठ्या मोठ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं. 400 गायी घेतल्या, अरण्यामध्ये गेला, महिने गेले, वर्ष गेले. 1000 गायी होणं एवढं सोपी गोष्ट आहे का महाराज? अरण्यात राहायचा, गायी चारायचा, गोसेवा, गायीची सेवा केली आणि गुरूंच्या आज्ञेचं पालन केलं. कितीतरी वर्ष अरण्यामध्ये गायीचं दूध प्यायचं, फळमुळं कंदमुळं खायची, तिथंच राहायला लागला. 1000 गायींची संख्या त्यानं झालेली बघितली. सगळ्या गायी घेतल्या आणि आश्रमाच्या दिशेनं निघाला. जात असताना संध्याकाळ झाली. ती सगळी जी गाया होत्या ते एका झाडाखाली त्या आणलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये एक बैल होता, सांड म्हणतात त्याला. बैल आला आणि तो बैल बोलायला लागला. लक्षात घ्या बरं, हे गोसेवेचं आणि गुरूंच्या आज्ञेचं फळ आहे. पशूंच्या आणि पक्ष्यांच्या रूपामध्ये देवतांनी त्याला ज्ञान दिलंय. बैलाच्या रूपामध्ये येऊन देवता ज्ञान देतात. सत्यकाम ऐक, ब्रह्माचं पहिलं चरण तुला सांगतो, ब्रह्म सद्रूप आहे. बैलानं उपदेश केला. संध्याकाळ झाली होती. पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर गेला. तिथून एक जलमुर्ग बाहेर आला, जलकुक्कुट, पानकोंबडी म्हणतो आपण. पानकोंबडीच्या रूपामध्ये एका देवतेने येऊन त्याला ज्ञान दिलं. तुला ब्रह्माचं दुसरं चरण सांगतो, ब्रह्मचित स्वरूप स्वयंप्रकाश आहे. तिथून परत आला. संध्याकाळ झाली. अग्नी पेटवला, 4 काष्ट वगैरे गोळा करून अग्नीतून अग्निदेव प्रकट झाले ना. अग्निदेवानं त्याला ब्रह्मज्ञान दिलं. सांगितलं ब्रह्म हे आनंद रूप आहे. तिसरं चरण सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, गाया घेऊन सकाळी सकाळी निघाला. आकाशातून एक राजहंस नावाचा पक्षी आला. राजहंस आला आणि त्या राजहंसाने त्याला सांगितलं ब्रह्म हे अद्वय आहे, अद्वितीय आहे. हे 4थं चरण सांगितलं. सगळ्या गाया घेऊन तो ब्रह्मज्ञानाचं तेज महाराज चेहऱ्यावर वसंडून वाहत होतं. आश्रमामध्ये गेला. गुरूंनी बघितलं 1000 गायी झाल्यात आणि सत्यकामाच्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज दिसायला लागलंय. सत्यकाम खरं सांग, तुला ब्रह्मविद्यात कोणी दिले? त्यानं संपूर्ण मागचा इतिहास सांगितला. आणि सत्यकाम म्हणतो गुरुजी, तुमची कृपा झाल्याशिवाय आणि तुमच्या मुखातून मी ब्रह्मज्ञान ऐकल्याशिवाय मला समाधान होणार नाही. म्हणून गुरुजींनी त्याला पुन्हा उपदेश एवढाच केला की त्यांनी जे सांगितलंय ते तसंच आहे. लक्षात घ्या बरं, त्याच्यापेक्षा वेगळं मी काही सांगत नाही. त्यांनी जे ज्ञान दिलंय ना सत्यकाम, ते तसंच आहे, ते अगदी बरोबर आहे, तेच ब्रह्मविद्याचं ज्ञान आहे असं सांगितलं. मग आचार्याद एव विदिता विद्या साधिष्ठम प्रापत. श्रुती माता सांगते आचार्यांकडून, गुरूंकडून मिळालेली विद्याच आपलं कल्याण करणारी होते. म्हणून या सगळ्यांनी जरी ज्ञान दिलं असलं तरी शेवटी ते गुरुकृपेतून आलं पाहिजे. गुरुकृपा झाल्याशिवाय खरी ब्रह्मविद्या होत नाही. आणि गुरुकृपा होण्यासाठी अशी गुरुची आज्ञा पाळावी लागते, असं गोसेवा करावी लागते, धर्माची सेवा करावी लागते की देवतांना प्रकट होऊन ज्ञान द्यावं वाटावं एवढा अधिकार उंचवावा लागतो, तेव्हा ब्रह्मविद्या मिळते. विठ्ठल
ऐका, शेवटचा मुद्दा सांगतो. ज्ञानोबरायांनी 7व्या अध्यायामध्ये चिंतन केलंय. ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय. हे ज्ञानाचं स्वरूप इथं हे सांगितल्याशिवाय पूर्ण होणार नाही. त्यामुळं ब्रह्मविद्येचं शेवटचं चरण सांगतोय कीर्तनात. ऐका, ज्ञान, खरी ब्रह्मविद्या, खरं ज्ञान म्हणजे कसं असतं. ज्ञानोबराय 7व्या अध्यायामध्ये ज्ञानाचं स्वरूप सांगतात, ब्रह्मविद्येचं स्वरूप सांगतात. जाणीव जेथ नरिगे, विचार मागुता पाऊली निगे, तर्कू आयनी नेघे, अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. जाणीव जिथं प्रवेश करू शकत नाही, विचार जिथून मागच्या पावलानं मागं फिरतो, तर्क जिथं प्रतिष्ठित होऊ शकत नाही, ते स्वरूप म्हणजे खरे ब्रह्मविद्येचं स्वरूप आहे. ते खरं ज्ञान आहे. अर्जुना तया नाव ज्ञान, ते ज्ञान आहे. येर प्रपंच, हे विज्ञान. हे प्रपंच म्हणजे काय पूर्ण, हे विज्ञान आहे. ते सत्य बुद्धी, ते अज्ञान, हेही जाण. या प्रपंचाविषयी जी सत्यत्व बुद्धी आहे, प्रपंच खरा आहे, सत्य आहे असं वाटणं, हे अज्ञान आहे. मग ते ज्ञान मिळाल्यास होतं काय, ते तर अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. अज्ञान संपूर्ण नष्ट होतं, ती खरी ब्रह्मविद्या. अज्ञान शिल्लक राहिलं नाही पाहिजे. हे विज्ञान म्हणजे प्रापंचिक ज्ञान, हे करपलं पाहिजे, म्हणजे बाधित झालं पाहिजे. आणि ज्ञान आपल्याहून भिन्न नाही राहिलं पाहिजे, स्वरूपे होऊन जायचे. ज्ञान सुद्धा शेवटी आपल्या स्वरूपात येऊन मिसळलं पाहिजे. तसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण ही वस्तू देऊन गेले. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानानं अज्ञान घालवलं पाहिजे, ते स्वतःही गेलं पाहिजे, ते खरं ज्ञान. ज्ञान शिल्लक राहत असेल तर ते खरं ज्ञान नाही, ते अज्ञानात जमा होतं. श्रुती मग सांगते, यस्य मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. ज्याला असं कळलं की माझं अज्ञान निवृत्त झालंय, त्याला खरं ज्ञान झालं. आणि जो म्हणत असेल मला ज्ञान झालं, त्याला ज्ञानच नाही झालं. वाक्य ध्यानात ठेवा. ज्ञान म्हणजे काय, अविद्येची निवृत्ती, अज्ञान जाणं, हेच ज्ञान आहे. ब्रह्मरूपानं अवशिष्ट राहणं, हेच ज्ञान आहे. होणं ते ज्ञान नाही. मला ज्ञान झालं, मी आता ज्ञानी आहे, अहम ब्रह्मास्मी असं म्हणत असेल तर ते खरं ज्ञान नाही, ते खोटं ज्ञान आहे. ज्ञानामध्ये अज्ञान जातं आणि ब्रह्म शिल्लक राहतं, उरतं, ते खरं ज्ञान आहे. आणि असं ज्ञान साधूकडे आहे महाराज, लक्षात घ्या. संतांच्याकडे ही खरी श्रीमंती आहे हो, हे खरं मूळ स्वरूप आहे आपलं, लक्षात घ्या. कधी ना कधी लक्षात घ्या, इथं जायचं आहे आपल्याला. कधी ना कधी गुरुच्या चरणाजवळ बसून या विवेक वैराग्यपूर्वक आपल्याला असं खूप लक्ष देऊन ऐकावं लागेल. 84 लक्ष येऊन फिरून पुन्हा जन्माला येऊन का होईना मनुष्य लोकात, हेच करावं लागेल. त्याशिवाय आपल्या जन्ममरणाच्या या खेपा खुंटणार नाही, थांबणार नाही, शक्यच नाही. ज्ञानोबराय सांगतात, हे ब्रह्मविद्याच संसार मोचक आहे, बंध मोचक आहे. सा विद्या या विमुक्त ये, जे मुक्तीसाठी असते ती खरी विद्या. ज्ञानोबराय म्हणतात, स्वप्नीची या घाया ओखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मूळा यया ज्ञानाची खडग. फार महत्वाच्या ओव्या आहेत महाराज ह्या, फार महत्वाच्या. स्वप्न कधी संपतं, जागृती आल्यावर. जाग झाल्याशिवाय स्वप्नाला अंतच नाही. तसं हे विश्व म्हणजे स्वप्न आहे, आणि या विश्वाच्या स्वप्नाला अंत नाही जोपर्यंत तुम्ही ज्ञानाच्या जागृतीत येत नाही. ज्ञानाच्या जागृतीमध्ये आल्याशिवाय विश्वरूपी स्वप्नाचा हा धांदा संपू शकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, त्याला पर्याय आणि उपाय एकच आहे, ते म्हणजे ज्ञानची खडग. ज्ञानाद एव तू कैवल्यम, या श्रुतीचा अनुवाद आहे ज्ञानची खडग. या ज्ञानरूपी शास्त्राच्या द्वाराच अज्ञानमूलक संसाराची निवृत्ती होऊ शकते, अन्यथा होत नाही. मनोनी ज्ञाने विनये के, उपाय करीसी जितुके, तितुका गुंफसी आधिके रुखीये. ज्ञानाशिवाय दुसरे उपाय केलेस तर संसार वृक्षामध्ये आणखी अडकला जाशील. ज्ञानोबराय सांगतात, दुसरा उपाय नाही संसारातून मुक्त होण्याचा, एकच उपाय, ती म्हणजे ब्रह्मविद्या, आत्मविद्या. स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे आत्मविद्या. जगातली सगळी ज्ञानं बाहेरची आहेत. परमाणूपासून अंतराळापर्यंतचं हे विज्ञान आहे, ते भौतिक ज्ञान आहे, बाहेरचं आहे, मुक्तीला कारण ठरत नाही जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होऊन स्वतःचं ज्ञान प्राप्त करत नाही. त्याला आत्मज्ञान म्हणतात. हे आत्मविद्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला संसारातून सुटका नाही, नाही, नाहीच आहे, लक्षात घ्या. म्हणून ब्रह्मविद्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कधी ना कधी आपल्याला इथं जायचंय, पक्क ध्यानात ठेवा. आणि हे मिळवायचं असेल तर मग कधी ना कधी खऱ्या संताकडे जावं लागेल. खोट्या संताला किती बोलवा, खोट्या महाराजांची कीर्तनं किती ठेवा,
पण तुम्हाला मोक्षच पाहिजे असेल आणि खरंच दुःखातून मुक्त व्हायचं असेल ना, तर खऱ्या साधूचंच कीर्तन तुम्हाला ऐकावं लागेल, खऱ्या साधूच्या चरणाजवळ बसावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. हे माझे शब्द पक्के ध्यानात ठेवा महाराज. त्याशिवाय तुम्हाला कधीच उद्धार होणार नाही आणि कल्याण होणार नाही. ज्ञानेश्वर माऊली